कणकाई पाण्यात टाकल्या, माग सरकल्या. महिलाच्या आंघोळी तर पुरुषाच्या आंघोळीत काय फरक. माणूस असाच बुडून आला, त्याची चड्डी जर शिकवली राहिली ना, आपण त्या मुली कोणी घेतली मार पुसून त्याचं काय होतं. बाईचं नाही, अशी वालुलाईच्या आंघोळ करत्या, ओळखीच्या नसल्या तरी एकमेकाला घातल्या डुबुक डुबुक. कशी काय ओळख होती कणकाई चुकल्या. बराच वेळ झाला बोलोबाला येत नाही आणि कणकाईला बोलोबा सापडत नाही. कणकाईच्या लक्षात आलं, आता मालकाला पाहण्यात येळ घालण्यात उपयोग नाही. आपण वल्ल्या वस्त्रांत देवाच्या अंगून दर्शनाला जाऊ आणि दर्शन करून आल्यावर मग खूप उजडण चांगलं ऊन पैडो चट सापडते. धरलेली हिंमत गेले कणकाई बाहेरला लागलेला. इकडे उजडलं, बोलोबाने एका वारकऱ्याजवळ साहित्य ठेवलं आणि त्यांना माहित होतं ज्याची त्यालाच माहित राहते कशी येते. हे म्हणले ही वारीला लागली असं आपण याला सांगितलं होतं मागायचं मागण. मग आमची परंपरा आहे काही मागायचं तुका म्हणे काही मागायचं नाही माग. म्हणून वारीला गेले तर कणकाई दिसली. कणके गर्दी म्हणते मी तुला किती वेळचं पाहतोय आणि तू वारीला आली. म्हणली मला पण मी तुम्हाला पाहिलं पण तुम्ही सापडत नाही म्हणून मी ठरवलं दर्शन करून घेऊ. मला ठीक आहे के दर्शन, पण मग चुकशील तू मला पण वारीत घेऊ, दोघं संगत दर्शन करू. तुम्ही मागच्या पुढच्या लोकांना विचारा. विचारून कोणी बारीत घेत उगाच म्हणाला आमचे माणसं बाकीचे नुसतेच कंस. बारीत घेणार बोलवा म्हणले कणके चल बारीत बारीत आपण पौर्णिमेला राहणार नंतर दर्शन करू. ती म्हणले नाही, एकदा बारीक लागली ना मी मागं येणार नाही. तुम्हाला यायचं असलं तर लोक घुसू देत नाही. ती म्हणली वेडी का तू, तुला काही कळतं का मी कोण आहे माहिती का. ती मला सगळं माहिती आहे तुम्ही कोण आहे. हा 9 दिवस नाही कळलं तुम्हाला मी कोण आहे म्हणून. तेव्हा नाही वाटलं बिघडलं काही, आता बरी कळकळ वाटली मी कोण आहे. जर तुम्हाला मी लागत असत तुमच्या माय बापाला सोडावं लागलं. सर मी लागत असेल तर मग या दक्षिण दरवाजाला न्यायला एकाच दर्जातून बाहेर येत आहे. बोलोबा म्हणले कणके हे वागणं उचित नाही. ते म्हणले उचित बिचित नाही. जर तुम्ही माझा विचार केला तर मी बाहेर बराच वेळ झाला 1.5 तास चालत आले मी आणि एवढा 1.5 तास वाया घालू का. आता किती राहिले मंदिर मी दर्शन करणार, तुम्ही या दक्षिण दरवाजाला. बोलोबाला राग आला. बोलोबा म्हणले मी बी तो पुरुष आहे. वाळवंटात गेले, एवढे वाळूचे खडे आणले, बारीक चाळे तुरीच्या दाण्यासारखे टक्कल दाणे तिच्या हातात दिले म्हणून तोंडात घाल आणि बाहेर मला तसंच टाकलं. आता तोंड बंद करून टाकलं. महाराज बोलोबाने जरी तोंड बंद केलंय ना पण तोंड उघडणारा पुढे आहे. अरे समाजाने किती तोंड बंद केलंय ना पण तोंड उघडणाऱ्याकडे पहा, तोंड उघडल्याशिवाय राहणार नाही. वाळूचे खडे तोंडात घातले होते, बारीक चालत होते. बोलोबा दक्षिण दरवाजाला येऊन थांबला होता. देऊळवाड्यात घुसले. सगळे लोक इकडे तिकडे पाहत होते पण ती टक लावून फक्त देवाकडेच पाहत होती. देवाच्या गाभाऱ्यातून देवाजवळ गेली, दर्शन केलं, देवाकडे पाहिलं. मागही कोणी नव्हतं, पुढेही कोणी नव्हतं. भगवान तिला म्हणतात कणके. ती म्हणे हा दे माझ्या हातात. अशा हातात कणकेचे खडे घेतले आणि भगवान म्हणतात कणके माग तुला काय मागायचं ते, माग तुला काय मागायचं ते. केवढी भाग्यवान स्त्री असेल जिचे थुक्यानं मागलेले खडे देवाच्या हातात आहे आणि देव तिला म्हणतो माग काय. आम्ही देव नवऱ्याच्या नावाने सोमवार धरतो आणि त्याच्या आधीच सोडून देतो. मला लई भूक लागली होती, पावला सोमवार याला सोड जे असेल ती हो. मला एवढं सांगायचं म्हणजे जयंती साजरी करायला लागेल ना महाराज. आणि म्हणून हातात खडे घेतले. माग कणकाई तुला काय पाहिजे ते. कणकाई हसले, प्रभू काही नको पण तू माग म्हणतोय ना काहीच नकोय, फक्त एवढंच दे. काय तुझी वारी कोण करी, तुझी वारी कोण करी, तुझी वारी कोण करी. भगवान म्हणले धरतोय खडी घाल तोंडात घातले. खंडोबा मंदिर मध्ये तिथून बाहेर निघाली गेली. म्हणजे हा बी नाही म्हणलं, नाही बी नाही म्हणलं, नुसतेच नाही खडे घेतले. त्याला नाही ना हा म्हणायची गरजच नाही. चतुरा तो शिरो
जास्त पतिदेव जर गोड बोलायला लागलं तर समजून घ्यायचं आपल्या मनातलं काढणार आहे काहीतरी. असं गोड बोलायला लागले, गोड बोलता बोलता बोलवा म्हणते काय बाई काय एवढ्या गर्दीत तुझं दर्शन झालं, केवढी लोटालोटी तरी तुझं दर्शन झालं. ती म्हणजे नुसतं दर्शनच नाही झालं मला, मी देवळात कोण येत नव्हतं. त्या बाबांना नव्हतं कीर्तनात सांगितलं का अर्जुनासाठी सूर्य दाबून धरला होता म्हणून, माझ्यासाठी कोण येत नव्हतं देवळात. फक्त बिनी स्वशी तुम्ही किती बी खडे माझ्या तोंडात दिले ना, देव म्हणला तू आ कर, मी आ केल्याबरोबर नाही खडे हातात घेतले, माग तू काय मागायचं. बोलवा म्हणजे मी सांगितलं होतं ना आपला नियम, ते म्हणले नियमच पाळला मी त्याला कुठं म्हणले काय, फक्त म्हणलं तुझी वारी कोण करीन, तुझी वारी कोण करीन, तुझी वारी कोण करीन. बोलवा म्हणे करीन आता. महाराज देवाच्या प्रसादे करा रे, प्रसाद पावला आणि पहिला मुलगा जन्माला आला सावजी काका, दुसरा मुलगा आला तुकोबाराय. वसंत पंचमीला तो आजचा दिवस. तुकाराम तुकाराम. सावजी काका जन्माला आले, वयात आले आणि प्रपंच सोडून निघून गेले, इतिहासात नोंद संपली. दुसरा मुलगा जन्माला आले तुकोबाराय वसंत पंचमीला. तिसरा मुलगा जन्माला आले कान्होबा. त्यांना विचारलं प्रपंचाचं काय, ते म्हणले मी प्रपंच करणार नाही, पुढे गातो त्याचे मागे धरावे. पुढं कोणी भजन करायला लागलं तर मी माग भजन म्हणेन. मला तेव्हापासून कळलं माग म्हणणं अवघड. पण अशी काही भजनी राहते माझ्यासारखे, ते मला पुढं म्हणणं केलं नाही. पुढं म्हणणं सोपं आहे भाऊ, पण उलट मागच्या बैलावर जादा जोर राहतो भाऊ. कुठलं माणूस माग उठत खास कर त्याला मागत पडला भटकत पुढे. तुकोबारायचा जन्म वसंत पंचमीला झाला होता, आनंद झाला होता. आमाबाईलाही आणि बोलोबांनाही. आणि त्याच काळामध्ये या तिन्ही मुलांचा सांगोपान करताना एक निघून गेला होता. आणि त्याच काळामध्ये जी अजीब घटना घडली ती घडली पाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता. आता संसाराची बाजू अंगावर पडली होती. लोहगावची पत्नी करून आणली होती सख्या मामाची, ती दुष्काळी आटेली द्रव्य गेला मान, एक स्त्री अन्ना करता. आता तुकोबाराय विरक्तीच्या साधनेवर येऊन थांबले होते. इकून तिकून प्रपंचामध्ये सांभाळत होते. दुसरी पत्नी केली, ती सुद्धा बाई कर्कशा स्वभावाची मिळली. आता मात्र भांडारा भामचंद्रा डोंगर धरला होता. इनामदारी संपली होती आणि संपूर्ण संपलं होतं. आता एकच मनात राहिलं होतं, संपदा सोहळा लागला टकळा. आता बास वारी 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 जन्म मारणार ते, फक्त वारीचा ध्यास लागला होता. आणि ती वारी सुद्धा किती प्रेमानं करत होते. गात जागा गात टाळी वाजवावी घोडी. वारी करत असताना प्रभूचं चिंतन करावं आणि वारी सुद्धा त्याच पद्धतीने केली होती. होईन भिकारी पंढरीचा होईल म्हणणं इतकं सोपं नाहीये. मी पास होईन यासाठी काय करावं लागल, अभ्यास का काफ्या, नक्कल करून अक्कल येत नाही. आमच्याकडे शाळा आहे, 2 कॉलेज आहे. शाळेत जेव्हा परीक्षा असतात ना तेव्हा तिकडे जाण्याचा योग द्यावा. जेवढे विद्यार्थी परीक्षाला ना तेवढीच इतर लोक आहे. आपण म्हणा कशात बाबा पोरग आहे परीक्षाला, तू कशाला ढोरवायला सोडून तिथं. जरी तू एखाद्याला मॅनेज केलं, वाफ्या करून तुझा पोरगा 99% पास झाला, डॉक्टर होईल, पण माणसं जगविणार नाही. माणसं नक्कल करून अक्कल येत नाही. म्हणून होईल म्हणणं इतकं सोपं नाही. मी पास होण्यासाठी अभ्यास करावा लागेल, तसा मी वारकरी होईल त्यासाठी त्याग करावा लागेल. त्यागात शांती गीता सांगती, गंगाराम नाही. माळ घालणं सोपी आहे पण माळ टिकवणं अवघड आहे. वारकरी म्हणणं सोपं आहे पण वारकरी होणं अवघड आहे. काही लोकांनी हाफ तिकीट करून घेतले हो, आणि ती एसटीचा ढक्का टाकला, एक हात द्या. आपण कस काय करून घेतलं बाबा वारीसाठी. खोटं करून देऊ भेटला असता तर खरं करायची काय गरज होती. स्वट्टी
ते आपल्याला शिकते आपली महिन्याची वारी माहिती थोडी वारी. अरे खरं करून देव मिळाला लवकर तो खोटं करून मिळेल. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काढी जीवा संसाराच्या नावे घालून दुनिया शून्य संसार